मित्रांनो, मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नव्याने सर्वांचं स्वागत करतो। आज फाक पंचमी आहे आणि फाक पंचमीच्या सर्व कोकणकरांना खूप खूप शुभेच्छा। आजपासून खरोखर शिमगोत्सवाला कोकणात सुरुवात केली जाते। शेवरा आणला जातो, वाजत गाजत आणि होम केला जातो। त्याच्यानंतर 10 दिवस असंच केलं जातं। तर आज शेवरा आणण्यासाठी जातोय। हा कोकणात शेवरा कशा प्रकारे आणतात आणि होळीची ही सुरुवात किंवा शिमग्याची सुरुवात कशा प्रकारे होते हे दाखवतो। आता सर्वजण गेलेत आणि आज लग्न पण आहे, तर थोडा आवाज येत असेल। आज दोन्ही कार्यक्रम आहेत आपले आणि तिकडे जाऊया। तर शेवरा आणायला म्हणजे शीत आणायला निघतात आणि बघा हा ढोल वाजल्याशिवाय आपल्याला गावाला शिमगा आला याचे कळलं नाही। निघूया आपला शेवरा आणायला म्हणजे शीत आणायला आहे बघा। मित्रांनो, शीताच्या इथं शेवऱ्याच्या इथं पोचलं आणि हे बघा पूजा करतील आता। पूजन केलं जात आहे शेवऱ्याचं शीताचं। हा शीत केवढं आहे ते
आहे, सर्व रंगरंगोटी लावून झाले, गुलाल लावून झालाय आणि आता घरी न्यायला तयार झालोय आपण सर्वजण. हे बघा आपले गावचे सर्वजण, वाडीतली मंडळी. ए खाण्या जरा पोरानो. खऱ्या अर्थाने शीत नाचवतील, शेवरा खेळवतील बघा मागचे पुढचे. जोर केला नाही.
मित्रांनो अशा प्रकारे मजा असते बघा, सर्वजण तिकडे. मित्रांनो आता आणून झाल्या ना शीत उभं करतील, थोडं नाचवतील. अवी भाऊ बघा पाठीमागे खूप मेहनत घेत होता. शेंड्याकडचे होतात ना तुम्ही? शेंड्याकडचे. आपण शेंड्याकडच्या ते मुद्द्यांना हरवलेला आहे. लय लय चेपला. मजा आली भरपूर. मजा आली. भेंड्या आता मध्ये आलं कमी ना त्यावर आम्ही हरलेलं. होय होय. चला मित्रांनो शीत उभं करा. मित्रांनो शिमगोत्सवाला कोकणातल्या सुरुवात झाली बघा. शीत आणून झालं, आता होम बांधायचं आहे, त्याच्यासाठी फुलं आणायला चाललंय चाफ्याची, होय ना? हो. चला मस्तपैकी. बाकीचे आंब्याचे टाळे आणाय गेले. हां तिकडे आंब्याच्या टाळ्या, आम्ही दोघे जण चाफ्याची फुलं आणायला गेलो. बघा बघा कसं खूप धमाल. कसं वाटलं आणू? जबरदस्त. हां जबरदस्त. एक नंबर वाटलं ना? हा, दादा कसं वाटलं? तुम्ही पुढे होतो ना? हरवलेलं तुम्हाला. हे शेंडेवाले होते ना, मी पण मुद्द्याला गेलो होतो शेवटला, हरली तेव्हा. पण नाही रे, टाप नाही लागत बोललो ना. हा पण खूप. हे बघा फुलं काढून झालेत. सगळे बघत. हां सतीश दादा आपला फुलं घेऊन पुढे चाललाय. त्याला आता नाचत आपण वरती जाऊया ना. अंगठी दाखव हातातली. भारी वाटते, सोन्याचीच वाटते रे. सोन्याचीच असते. आपला 150 रुपये 1.5 लाख रुपये खर्च करायची काही जरूर नाही. 1.5 लाख रुपये नाही, जास्तच आहे. अण्णा बघा याची किंमत नाही करू शकत आपली. आता झालात ना? हां हा ब्रो, याची किंमत नाही. मित्रांनो तिकडे काळोख होता म्हणून व्हिडिओ घेतला नाही. होम बांधून झालाय. आता ते कसं शीत आणलेलं मस्त ना? मस्त ना? चला आता आंघोळ वगैरे करतो खाली खांडणीतून. हां खांडणीतून नाही, खांडणीतून ते जरा अडचण होती ना त्याच्यामुळे वेळ लागला. चला फ्रेश होऊया आणि होम लावायला जाऊया. आता होम लागेल याच्यानंतर. चला आता भेटूया नंतर. सर्वजण जमा झालेत आणि हे आपण शेवरा तो आणला तो, हे बघा केवढा आहे तो. आता थोडे ढोल वाजवतील आणि होमाला आग घालतील.
मित्रांनो, अशा प्रकारे शिमगोत्सवाची सुरुवात झाली. शेवरा आणून होम बांधून होम लावतात आणि शिमगोत्सवाला सुरुवात होते खऱ्या अर्थाने कोकणात. आणि आजचा व्हिडिओ असा होता आपला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.